वाचवा हो. सोड म्हणते ना मला. ओढू कुठे थांब. सोड म्हणते ना मला. जाऊ दे ना तिला, कशाला त्रास देते? तुझी बायको लागते काय? उस्मान वरती या. मला बाब्या म्हणतात. तुला बघून घेईन. कळेल घोडा मैदान जवळ आहे. कसा राहतोस पाहतो नाही. गोडबोले, तुम्ही आमचे जुने सहकारी. तेव्हा मशीन सुरू करायचा पहिला मान तुझा. माझ्या मित्रांनो, सहकार्यानो, कामगार बंधूंनो, तुम्हा सगळ्यांच्या सहकारानं कष्टानं आपला कारखाना अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये चाललेला आहे, प्रगती करतो आहे. आणि म्हणूनच आज ह्या क्षणी मी सगळ्यांना 20% बोनस जाहीर करतोय. आप्पासाहेब जिंदाबाद, आप्पासाहेब जिंदाबाद, आप्पासाहेब जिंदाबाद, आप्पासाहेब जिंदाबाद, आप्पासाहेब जिंदाबाद. सह्या करायच्या. भाई साहेब, सही करण्यापूर्वी नेहमी कागदपत्र डोळ्याखालून घालत चला. सप्तरंग इंजिनिअरिंग वर्क्सच्या चेअरमन आहात तुम्ही. सप्तरंग इंजिनिअरिंग कंपनीसाठी आप्पासाहेबांनी मुंबईतल्या एका बड्या कंपनीशी बोलणी केली. तोच करार आहे हा. अहो, तुम्ही ब्रेकफास्ट करायला येताय ना? नाही नाही सुशीला, मला वेळ नाहीये. मी 3 वाजता मुंबईला पोहोचतो म्हणून सांगितलेलं आहे. कोणालाही दिलेली वेळ आणि शब्द पाळायला पाहिजे, म्हणजे प्रयत्न तरी करायला पाहिजे. अहो, काय घाई करताय? निदान हे तरी खाऊन जा. हे घ्या. नको. नाही, खा तुम्ही. काय सारखी घाई घाई घाई. खा. हो नको आता. नको काय? खा. आता मला काही नको. सावकाश सावकाश. मुलं कुठे? अहो, बोलवते. माधव, रमेश. चंदू कुठे? चंदू बाहेर खेळतोय. या चला.
टाटा. चंदू चल इकडे. अहो हं. 3 वाजता पोहोचायचं म्हणून इंग्लिश पिक्चर सारखी गाडी चालू नका. नाही ग. काहीतरी काय. चला ए कपडे घाल अंगात. त्याला काहीतरी कपडे बिपडे दे का अंगात घालायला. काय उघडे खेळते. चला टाटा. संध्याकाळी फोन करा पप्पा. संध्याकाळी हा, लावू. या, पप्पा, या. संध्याकाळी खाऊ आणा पप्पा. फोन करा. हो हो करतो. जावा जरा घरात या. मुलांकडे लक्ष द्या. होय साहेब. चला गेलो. अरे जरा मागे वा. गेलो. सावकाश चालवा. लवकर या. माई साहेब, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण आता आपलं दुःख आवरा. असा शोक करत राहिल्यानं गेलेला माणूस परत येणार आहे का? अन मायसा, तुम्ही जर असे आसव ढाळत राहिलात तर अप्पासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळायची नाही. बजाबा योग्यच बोलतोय माईसाहेब. मुलांसाठी आणि सप्तरंग कंपनीसाठी तुम्हाला आता खंबीर व्हावंच लागेल. आपल्या सप्तरंग प्रायव्हेट लिमिटेडचा नावलौकिक साऱ्या देशभर व्हावा असं अप्पासाहेबांचं स्वप्न होतं. ते स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे माईसाहेब. आणि मायसा, तुम्ही जर असे आसव ढाळत राहिलात तर अप्पासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळायची नाही. आपल्या मुलांसाठी आणि सप्तरंग कंपनीसाठी तुम्हाला खंबीर व्हावंच लागेल माईसाहेब.
May I come in, madam? प्लीज कम इन. देशपांडे, Yes, madam. चंद्रकांतला एवढे पैसे द्यायला कुणी सांगितलं? माधव साहेबांनी, मॅडम. यू मे गो नाव. ओके, मॅडम. माधव, तू आणि रमेश माझ्या केबिन मध्ये या. May I come in? कम इन. माधव, चंदूला इतके पैसे पाठवायला तू सांगितलं? हो. अगं पण माई, तो मुंबईत शिकतोय, इथल्या राहणीमानाप्रमाणे त्याला खर्च येणारच. हा एक उद्योजक बोलतोय की चंद्रकांतचा मोठा भाऊ? या महिन्यात चंद्रकांतला आपण किती पैसे पाठवले माहितीये का तुम्हाला? 10,000 रुपये. तुम्ही दोघांनीही मुंबईत राहूनच शिक्षण पूर्ण केलंय, पण वेळोवेळी अशी पैशांची मागणी केली नव्हती. माधव, रमेश, मोठ्या भावानं धाकट्या भावाची बाजू घ्यावी, त्याला आधारही द्यावा. पण तो जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याला योग्य मार्गावर आणण्याचं कर्तव्य मोठ्या भावानेच करायला हवं. चुकलं आमचं. माई, अगं पण चंदूनं खूप शिकावं हीच आमची इच्छा आहे. माझी तीच इच्छा आहे रे, पण हा देवटा मुंबईत काय दिवे लावतोय परमेश्वर जाणे. धुंदीचे गाऊ तराडे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. धुंदीचे गाऊ तराडे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. गाणे हे छेडूया, मजन नाचूया, उद्याची परवा कुणाला हो. धुंदीचे गाऊ तराणे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. धुंदीचे गाऊ तराणे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. गाणे हे छेडूया, मजेने नाचूया, उद्याची परवा कुणाला हो. धुंदीचे गाऊ तराणे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. मरीन ड्राइव, पाली हिल, चौपाटीचा न्यारा फील, तेरे मेरे मेरे तेरे बीच, आता कोणली राहील जुहू बीच. बेड पुरी पाणी पुरी नारियल पाणी गंडे, बेड पुरी पाणी पुरी नारियल पाणी गंडे. पाव भाजी, कॅन्डी आइस, मिल्क शेक, कबाब राईस. चिकन सूप मध्ये पिऊ, मंचुरियन चाप, पोट भरून खाऊ पिऊ, रॅप रॉक धम्माल खाऊ. दिनाक दिनाक दिन ताक दिनाक दिना, सारेगामा पदनी ससानी तप मगरे सा दिनाक दिनाक दिन ताक दिनाक दिना, सारेगामा पदनी. धुंदीचे गाऊ तराणे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. गाणे हे छेडूया, मजेने नाचूया, उद्याची परवा कुणाला हो. धुंदीचे गाऊ तराणे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. माथी गुल्ली मारी मॉर्निंग शो में जाइए. छोकराओ जाए बता माधुरी ने जोवा, रवि ने जोवा, करिश्मा जोवा. घड़ी छोकरियों जाए, शाहरुख ने जोवा ने बिची बदी जाए, अक्षय ने बधाई ने हाय करो, बधाई ने बाय करो. दिनाक दिनाक दिन ताक दिनाक दिना, सारेगामा पदनी ससानी तप मगरे सा दिनाक दिनाक दिन ताक दिनाक दिना, सारेगामा पदनी. हे धुंदीचे गाऊ तराणे हो, मस्तीचे आम्ही दिवाणे हो. गाणे हे छेडूया,
मजेने नाचूया उद्याची पर्वा कुणाला हो हो बुद्धीचे गाऊ तराणे हो मस्तीचे आम्ही दिवाळे हो हर पासे लोग पंगड़ा पाते ईस्ट वेस्ट नॉर्थ साउथ हर पासे लोग पंगड़ा पाते बिगड़े मुंडे सुधरे मुंडे हो बिगड़े मुंडे सुधरे मुंडे बल्ले बल्ले शाबा शाबा मेरी मर्जी छोटी मर्जी अम्मा दे ट्रैफिक जाम में लोग के गाते ओले ओले तू तक चीज बड़ी तू मुकाबला मुकाबला कोई जेंटलमैन जेंटल लेडी रूप खाना लगता है मैं खिलाड़ी तू अनाड़ी रेल गाड़ी माहिती साड़ी यमला जट हीर रांझा जोड़ी साड़ी शाबा शाबा तू मिल जाए रब मिल जाए तू मिल हमसी मुंबई नक नक दिन तक नक दिन सारे गम पदनी ससानी दप मगर सती नक दिन तक नक दिन सारे गम पदनी हे तुम जिससे गाऊं तराने हो मस्तीचे आम्ही दिवाणे हो धुंदीचे गाऊ तराणे हो मस्तीचे आम्ही दिवाणे हो गाणे हे छेडूया मजेने नाचूया उद्याची पर्वा कुणाला हो माई मी टेंडर कंपनीकडे पाठवलंय. माधव हं. एक लक्षात ठेव बोल. आपल्या कामाची क्वालिटी चांगली असायला हवी. त्याची तू काळजी करू नकोस. आणि हो रमेश, हे टेंडर आपल्यालाच मिळायला हवं. म्हणूनच मी त्या कंपनीच्या मॅनेजरला फोडलाय. टेंडर दाखल करण्या अगोदर त्यांनी फक्त कंपनीने भरलेला आकडा मला दाखवायचा. अरे म्हणून ही अशी लबाडी हा बिझनेस आहे माई. हुशार आहे. चंदू आज किती तारीख आहे माहितीये? आज 22 जून हो ना? का ग? 22 जूनला काय असते सांग बघू. 22 जूनला हा मुंबई बंद होती ना? काहीतरी बडबडू नकोस. काय काहीतरी बडबडू नकोस. अरे नीट आठव. अगं 22 जूनला मुंबई. अरे हा त्या दिवशी इंडियाने क्रिकेटची मॅच जिंकली होती राईट. वा वा काय मजा आली होती ना त्या दिवशी. म्हणे तुला आठवतं काय ग? सचिन तेंडुलकरनं लास्ट बॉल राहिला होता बघ, त्याच्यावर सिक्सर मारली आणि इंडियाला मॅच जिंकून दिली होती. मजा आली. हा काय ग्रेट बॅट्समॅन आहे ना तो. तू म्हणजे ना. अगं पण हाऊ स्वीट. मनू अगं आजचा दिवस कसा विसरेन मी. आज माझ्या मनूचा वाढदिवस आहे राईट. म्हणजे तू विसरलं असं वाटलं ना. इम्पॉसिबल. हॅपी बर्थडे. थँक्यू. भेट आवडली खूप. अरे बेड्या, परमेश्वराने मला दिलेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तू आहेस. रिअली. आणि हे त्या सुंदर भेटीचं प्रतीक. आणि ह्याच्यापेक्षा सुंदर जगात दुसरं काय असणार. चंदू तू माझं सर्वस्व आहेस, माझा अहंकार, माझा अभिमान. मनू समजा माझ्याकडचा पैसा, गाडी, हे ऐश्वर हे उद्या निघून गेलं तरी तू माझ्यावर आता प्रेम करतेस तितकंच प्रेम करत राहणार. हे बघ, उगाच असं मूर्खासारखं बडबडून माझा मूड घालवू नकोस. का? अरे पैसा नसेल तर प्रेम का नुसतं चाटायचं? म्हणजे तू अरे असा गैरसमज करून घेऊ नकोस रे. त्याचं काय आहे, गरिबी आणि कफलकपणा याचा तिरस्कार वाटतो मला. आय एम सॉरी मनू, मला तुझं मन दुखवायचं नव्हतं. आय एम रिअली सॉरी. आय लव्ह यू मनू. माई साहेब, मुलं आता मोठी झाली. बजाबा
20 वर्षाची सवय आहे माझी. या दोघांना भरवल्याशिवाय मी कधी जेवले नाही. काका तुम्ही पण जेवून घ्या आता. अरे जेवीन रे पोरानो, जेवीन. तुम्ही जेवलात ना की माझं पोट भरलं. अरे ते मुळीच ऐकायचं नाही. माई हा? आमची जेवायला वाट बघू नकोस. का रे? अगं माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. मी आणि रमेश तिकडे जेवायला जाणार. माई उठतो. बजाबा हा? आता घरात सून याविषयी वाटते. का हो, का हसलात? अहो सुनबाईला भेटायला चालल्यात माधवराव उद्या. म्हणजे अहो माई साहेब, उद्या त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, मित्राचा नाही. बजाबा जी तुम्ही पाहिलेत तिला? माधवरावांच्या कपाटात फोटो पाहिला होता. कशी आहे? छान, सुंदर. बजाबा जी. तुम्ही म्हणता तेच खरं. मुलं आता मोठी झाली. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. वेलकम. विश यू हॅपी बर्थडे. ओहो. थँक्यू. आउच. यू नॉटी. लग्नानंतर सांभाळू ना बहिणी. तिला कशाला मला सांग बाबा. हाय माधव. हाय. मी ओळख करून देते. हा रमेश. हाय. रमेश ही नीमा. हॅलो. हाय. हाय. हा ड्रेस खूप छान दिसतो तुम्हाला. माधव, तुझा भाऊ तुझ्यापेक्षा हुशार निघाला बरं का. बहुतेक. बाय द वे, कुठल्या कॉलेजमध्ये शिकता आपण? मी हा. रिया कॉलेज. आय सी. रुया. हाय आम- अजय. हाय. हाऊ यू? मजेत. एक्सक्यूज मी. हॅलो यंग मॅन, हाऊ आर यू? फाईन. एक्सक्यूज मी. हो या. काय समजतो स्वतःला कोण जाणे. मनीषा, हे पकड रे जरा. मनीषा, मनीषा मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. हे बघ, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू समजतेस असलं काही नाहीये. अगं माझे तिच्याशी कसलेही संबंध नाहीये. तुझी शपथ घेऊन सांगतो. हे आय लव्ह यू. रिअली आय लव्ह यू. हे बघ, तू गप्पा बैस. उगाच मला त्रास देऊ नकोस. अगं पण जा रे. अगं गोरी गोरी छू 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 हंसना गा थोडी थोडी. हे गोरी गोरी छू 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 हंसना गा थोडी थोडी. तुझ्यासाठी झुरतो, पाठी पाठी फिरतो. तुझ्या विना जगू कसा, जसा पाण्या विना मग तुझ्या जाळ्यात फसलो पुरा. गोरी गोरी छू 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 हंसना गा थोडी थोडी. बेभानवाळा बेडा पिसा. बेभानवारा बेडा पिसा. प्रीतीचा मौका सोडू का. अगं नखरात तुझ्या साडी असा. पाळ्यालाही आग लावी
कसा जीव थक थकतो असा घुटमळतो तुझ्या विना जगू कसा जसा पाण्या विना मुझा जाळ्यातलो पुरा हे गोरी गोरी छुछू छुछू हसना गा थोडी थोडी गोरी गोरी छुछू छुछू हसना गा थोडी थोडी आले किती असे गेले किती पागल मजनू झाले किती अरे आले किती असे गेले किती पागल मजनू झाले किती निसर्डी वाट इथं येऊ नको चाळ्यात भलत्या अडकू नको कारे गोंडा भोळती मागे पुढे फिरती तसा पाण्या विना मासा दूर ठेवी तुला कसा चल भुसाट सारे घरा गोरी गोरी छुछू छुछू हसना गा थोडी थोडी हे गोरी गोरी छुछू छुछू हसना गा थोडी थोडी बोलते सगोड वाटतंय छान बेभान वारा लाटे पण शहारा गुलाबी अंगावरी रूप जीवा फुलवी धुंदी आली यवनाला मिळे सागराला पंख आले प्रीती पाखरा गोरी गोरी ला 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 हे तुझी माझी थोडी थोडी गोरी गोरी ला 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 तुझी माझी थोडी थोडी हाय हाय. बस ना ग कार तुझीच आहे. अच्छा, हो आणि हा बंदा देखील आपलाच आहे. नाटकी संवाद फार चांगले बोलतोस तू. हे नाटक नाही निमा, माझ्या मनानं तुझ्या मनाला घातलेली साध आहे. खरंच तू भेटल्यापासून माझ्या मनाला फक्त एकच ध्यास लागलाय, तुझ्या नावाचा. निमा, माझ्याशी लग्न करशील? आयुष्यभर तुला काही कमी पडू देणार नाही, अगदी फुलासारखं जपे. बस ना प्लीज. तुम्ही हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलाय ना? हो माई. रमेश, माधव, तुमच्या प्रेमालाही माझा विरोध नाही आणि लग्नालाही नाही, पण प्रेमात माणूस आंधळा होतो. नाही नाही, तसं नाहीये. रमा आणि निमा खरंच खूप चांगल्या मुली आहेत. मला आणि रमेशला हव्या होत्या अगदी तशाच आहेत. मग काहीच हरकत नाही. तुमच्या प्रेमावर जर तुमचा विश्वास असेल आणि दोन्ही मुली जर तुम्हाला आवडल्या असतील तर मला विरोध करायचं काही कारणच नाही. माय, यू आर ग्रेट. रिअली. घे पाणी घे. काका तुम्ही चहा घेतला? हो घेतला ना. बजाबा, ए बजाबा, चहा घेऊन ये लवकर. जी. एक मिनिट वहिनी साहेब. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. काय वहिनी साहेब, आपल्यापेक्षा जे वयाने मोठे असतात ना
त्यांना अरे तुरे करू नये. बजाबा नोकर तर आहे. अच्छा, 8 दिवस झाले नाही तुम्हाला वहिनी घरात येऊन आणि अगदी मालकिणीच्या तोऱ्यात बोलताय. मस्त हा? छान. ए बजाबा, चहा आण लवकर. अरे वा, काय वहिनी नंबर 2, तुम्ही सुद्धा अगदी मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं ठरवलंय वाटतं. काय संस्कारच झाले नाही हो. माई जरा गाडीची चावी दे ना, रमाच्या भावाला भेटून येतो. आज टेबलावर आहेत, घे ना. आणि हे बघ, हं. गाडी फास्ट चालवायची नाही. हो ग. माई येतं ग. थांबा. या अशा ड्रेसमध्ये जाणार तू? माझ्या सुनानी आधुनिकतेच्या नावाखाली शरीराचं असं उघडं प्रशन केलेलं चालणार नाही मला. आज जा आणि आपलं सौंदर्य साडीत लपेटून या. आणि हे काय, तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र? आंघोळ करताना काढून ठेवलेलं, विसरलो घालायला. आज मंगळसूत्र विसरलात, उद्या नवऱ्यानं विसराल. माझ्या तोंडाकडे काय बघताय? आज जा आणि कपडे बदला. काय रे, खरं तर नवरे म्हणून तुम्हा दोघांचंही लक्ष असायला हवं, पण तुम्ही डोळे असून आंधळे झालात. शी. रमा, अगं माझं जरा ऐक. आईच्या समोर असताना ओठ गच्च मिटून उभा होतास, तेव्हा बायकोची बाजू घ्यावीशी वाटली नाही तुला? कशी वाटणार? अजूनही कुकुला बाळ आहेच ना तू. अजूनही या बाळाला आईकडून धरून घ्यावं लागतं. बाहेर जाण्यासाठी आईची परवानगी, मोटार चालवण्यासाठी आईची परवानगी, आईची परवानगी, आईची परवानगी. बायकोला भेटण्या अगोदर घेतली होतीस का तुझ्या आईची परवानगी? नीमा, मी काय म्हणतो ते काही आहे, काय कायच नाहीये मला. या घरात आम्हाला कसली किंमत नाही, कळलं? अगं पण इनफ. आमच्या आवडी निवडींवर सुद्धा आता बंधनं घातली जातात. आम्ही काय कपडे नेसावेत हे सुद्धा आता ती म्हातारडी ठरवणार. रमा, माहेरी आलं की सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटतात असा गैरसमज झालेला दिसतोय बायकांचा. आमचा अपमान झालाय तिथे. काय वाईट सांगितलं का माईसाहेबांनी? प्रभाकर तू? हो, मीच. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं काही व्यवस्थित होईल. यशाचं शिखर गाठायचं असेल तर अपमानाच्या पायऱ्या चढाव्याच लागतात माणसाला. अरे काय देशपांडे, साहेब पेमेंट करायचंय साहेब. पैसे पाठवायला सांगितले होते ना? पण पेमेंटचं. अरे चालय पेमेंट. चंदू, नालायक, पैसे ठेवते ते काढून. चालता हो इथून. पुन्हा तोंड दाखवायचं नाही मला, कंपनीत पाऊल टाकायचं नाही पुन्हा. चालता हो. माई तू इथे सही कर, मी कंपनीकडे पेपर्स पाठवून देतो. हो, करते. तू बोललास त्याच्याशी? हो. चंदू, कुठं निघालास? मुंबईला. असा अचानक? जिथे आपला मान ठेवला जातो तिथेच थांबावं असं म्हणतात, नाही रमेश? जी फार चुरू बोलायला लागले तुझी. आणि ऑफिसमध्ये असं वागायला कुणी सांगितलं होतं तुला? आई, तो विषय संपलेला आहे आता. इतके पैसे कशाला लागतात तुला? या पुढे मी तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी हात पसरणार नाहीये. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग ठाऊक आहेत मला. माधव आणि माझा सोन्याचा नेकलेस सापडत नाहीये. काय? अगं बेडरूम मध्ये कुठेतरी ठेवला असेल, नीट बघ. सगळीकडे शोधला, कुठेही सापडत नाहीये. आपण बजाबाची खोली तपासूया. स्वतः वेंधळेपणाने वागायचं आणि मग दुसऱ्याबद्दल शंका घ्यायची. छान. मग काय वहिनी नंबर 2, तुमचा एखादा दागिना हरवला नाही ना? बघा बघा, सापडेल बघा. चंदू, अरे वा, तुला रागही येतो? रमेश, जेव्हा नीमा वहिनींनी काकांबद्दल शंका घेतली ना, तेव्हाच खरं तर तुझा पारा चढायला पाहिजे होता, कळलं? शंका तर तुझ्याबद्दल सुद्धा घेतली जाऊ शकते चंदू. हो ना, नेकलेस गायब झालाय आणि नेमके त्याच वेळेला चंदू भाऊजी मुंबईला निघाले. नाही, तोंड सांभाळून बोला. बस झाला हा तमाशा. चंदू भाऊजी, बॅग इकडे द्या.
मी हार घेतलेला नाहीये वहिनी. बॅग इकडे द्या. अहो अय्या हा रमा, तुझा नेकलेस पाहिले पाहिले तुमच्या भावाचे प्रताप. हेच संस्कार घडवलेत वाटतं. माई खरंच सांगतो तुझी शपथ, मला माहित नाही ग. मला माहित नाही माझ्या बॅगेमध्ये हार कसा आला ते. माई खरंच सांगतो. तुझे पैसे मिळवण्याचे मार्ग, तुझे पैसे मिळवण्याचे मार्ग. माई माझं ऐकून घे माई. तुझं काळ तोंड मला पुन्हा दाखवू नकोस. नाही किती चटकन अविश्वास दाखवलास ग माझ्यावर. येतो मी, पण तू स्वतःला जप. या घरातलं वातावरण विषारी झालंय ग. स्वतःला जप तू बाई. मी येतो. काय आता तरी तुम्ही खुश आहात की नाही? प्रभा, शकुनी मामाने तुझ्या पुढे हात टेकले असते. नाहीतर काय, कसं बेमानुपी साधलंस तू. कुणालाही संशय आला नाही की रमाचा हार तू चंदूच्या बॅगेत लपवलास. म्हणजे चंदूने हार चोरला नव्हता? प्रभाकर असा खोटेपणा करून सख्या भावाला आयुष्यातनं उठवायचं म्हणजे? यात माझा काही स्वार्थ नाहीये. अरे पण अरे मी जे हे सगळं केलं हे तुमच्यासाठीच केलंय. एक लक्षात ठेवा, भावना आणि व्यवहार यांची कधीही गल्लत करू नका. अरे सप्तरंग कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार यापुढे तुम्हाला सांभाळायचे. आणि अशा खेळी तर आपल्याला पुन्हा पुन्हा खेळावं लागणार आहे. ही तर डावाची सुरुवात आहे. डाव जिंकण्यासाठी आपल्याला राणीला देखील शह द्यायचंय. सप्तरंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांची आज मी मुद्दाम सभा बोलवली आहे. आजपर्यंत तुमच्या सहकार्यानं या कंपनीचा कारभार मी सांभाळला, पण यापुढे माधव आणि रमेश यांच्या हात या कंपनीची सूत्र द्यावी अशी माझी इच्छा आहे. अर्थात त्याला मार्गदर्शन करायला तुम्ही आणि मी आहोतच. तरी या गोष्टीला आपली संमती आहे? कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. घे घे चंदू, घे यार. कसला विचार करतोय? घे. हे बघ चंदू, 2 घोट पोटात गेले ना की सगळी दुःख अशी दूर दूर निघून जातात बघ. घे घे. शाबास. चंदू, तुला सांगायचं म्हणजे बघ, माझ्या बापानं सुद्धा मला घरातून बाहेर काढलं, पण आपण कुठे त्याची पर्वा केली? आपण कसं बिनधास्त कलंदर आयुष्य जगतोय बघ. घे दारू, घे 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 दारू. चंदू, आज मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की तिथे गेल्यानंतर सगळी दुःख पार विसरून जाशील तू. नको यार, बस. चल आपण जायचं. चल. नको, इथेच थांबूया. अरे नको नको, काय करतोय? हे बघ, दुःखात असलेल्या मित्राला साथ देणं हे माझं परम कर्तव्य समजतो मी. म्हणून म्हणतो, चल आपण जाऊया तिकडे. काय दारू तर संपली. ए मित्रा, घे हा दुःखाचा एक प्याला. आपण दोघांनी सारखा वाटून घेऊया आणि नंतर जाऊ. हा घे घे.
ओढू कुठे जाऊ दे ना तिला, कशाला त्रास देते? तुझी बायको लागते काय? ए रग्या, पक्या, उस्मान वरती या. मला बाब्या म्हणतात. तुला बघून घेईन. कळेल, घोडा मैदान जवळ आहे. कसा राहतोस पाहतो नाही. थांबा. तुम्ही माझी लाज राखलीत. तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही मी. असू दे. अगं राधा, गिरायकाने एकदा का माडी सोडली की आपण त्याला विसरायचं. माईसाहेब, दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी अशा अंधारात का बसला? काही नाही हो बजाबा, चंदूची आठवण आली. आज दिवाळी, पण आजही आला नाही होतो. राधाबाई, राधाबाई, काय काम आहे? राधा कुठे आहे?
आज बैठक होणार नाही चंदू शेठ. का बैठक होणार नाही? हा? सांगितलं ना आज बैठक होणार नाही म्हणून. राधा, काळजात घर केल्यामुळे ज्या चंदूशेठला तू विसरू शकत नाहीस तो तुझा चंदूशेठ आलाय. जा तिकडे. मला नाही जायचंय. मला तू त्यांना जाऊन सांग की आज राधा नाचणार नाही. का नाही नाचणार? हा? का नाचणार नाही तुम्ही? दादाभाई का नाचणार नाही तुम्ही? आज दिवाळी आहे. सो व्हॉट? तुम्ही चांगल्या घरचे दिसता. आज दिवाळीच्या दिवशी तुम्ही माडीच्या पायऱ्या चढायला नको होत्या. हे बघा, अजूनही चूक दुरुस्त करा आणि आपल्या माणसात जाऊन दिवाळी साजरी करा. राधाबाई, त्याच्या आयुष्याचीच होळी झाली आहे. तू काय दिवाळी साजरी करणार? चंदू शेठ, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय राधाबाई? मी तर हल्ली दारूच्या घोटाबरोबर दुःख घ्यायला शिकलो. तुम्हीच म्हणाला होतात ना आप माणसात जाऊन दिवाळी साजरी करा म्हणून. मग हे काय आहे? हे आपलंच घर आहे ना. हे सगळे आपलीच माणसं आहेत ना. ही वस्ती तुमच्यासाठी नाहीये चंदू शेठ. मेहरबानी करून तुम्ही जाईत ना. ठीक आहे, तुम्ही सांगत असाल तर मी जातो. माझ्या आईने सुद्धा मला हाकलून दिलं. माझ्या आईने सुद्धा मला हाकलून दिलं. मी एकटा आहे, एकटा. या अशा जगामध्ये मला कोणी नाही. माझं कोणी नाहीये, कोणी नाही. मी खरंच एकटा आहे, एकटा आहे मी. चंद्रकांत कुलकर्णींशी बोलायचंय. मी माईसाहेब कुलकर्णी. काय? तो कॉलेजमध्ये येतच नाही? केव्हापासून? बरं बरं, हो, थँक्यू. कुणाचा फोन होता का माई? मीच केला होता. अगं पण कुणाला? चंदूच्या कॉलेजमध्ये. चंदू कॉलेजमध्ये जात नाहीये. तो जिथे राहत होता तिथेही तो नाहीये. त्याच्या काळजीनं माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. मी त्याचा असा अपमान करायला नको होता. पण त्यांनी घरातच चोरी केली आहे ना. म्हणून मी त्याला एवढी कठोर शिक्षा द्यायला नको होती. शेवटी तो माझाच मुलगा आहे. या बंगल्याचा तोही मालक आहे. सप्तरंगपरीवर त्याचाही अधिकार आहे. माधव, मी चंदूला संचालक पदावर घ्यायचं ठरवलंय. मला वाटतं मी त्याच्यावर केलेला अन्याय दूर करायचा हा एकच मार्ग आहे. मी उद्याच रघुनाथला मुंबईला पाठवते. तुला आता चाल चालायला हवी, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल तुझ्यावर. बाजूला हो, बाजूला हो. नको प्लीज, आज माझा मूड नाहीये. अगं पण मूड जायला झालंय काय तुला? म्हणे काय सांग, माईसाहेब चंदूला परत आणायला निघाले आणि तो नुसताच परत येणार नाहीये, तर म्हणे या बंगल्याचा तोही मालक आहे. या कंपनीवर त्याचाही अधिकार. अगं पण माई काही चुकीचं बोलत नव्हती. त्या चुकीचं बोलत नाहीये, चुकीची दुरुस्ती करायच्या विचारात आहेत. म्हणजे? माय डिअर हजबंड, एक गोष्ट विसरायची नाही. तो नेकलेस चंदूनी चोरला नव्हता, आम्ही त्याच्या बॅगेत घातला होता. आणि अर्थातच त्याचा आपल्यावर संशय असणार. असा माणूस कंपनीच्या संचालक पदावर आल्यावर तुला सुखाने जगू देईल? मग आपण करायचं काय? असं विचार ना. प्रथम बंगला नावावर करून घे. म्हणजे? तुम्ही समोर ठेवलेल्या कागदपत्रांवर माई डोळे झाकून सह्या करतात. म्हणजे माईला आपण फसवायचं? आपण माईसाहेबांना फसवायचं नाहीये, पण तो चंदू इथे आला ना तर तो तुला घराबाहेर काढेल. म्हणून म्हणते प्रथम हा बंगला नावावर करून घे. नाही, मला कधीच पटणार नाही. माझं म्हणणं तुला कधीच पटणार नाही. तो चंदू या घरात आला ना की मग काय होईल त्याचा विचार कर. पश्चाताप करायची पाळी आली ना की मगच डोळे उघडतील.
ओके बाबा, तुझ्या मनासारखं होईल बस. आय लव्ह यू. रघुनाथ, येस मॅडम. सगळे मुंबई पिंजून काढ. 2 दिवसात चंद्रकांत मला इथं हवा. ओके मॅडम. तू जाऊ शकतोस. थँक्यू मॅडम. गोडबोले, येस मॅडम. आपल्या ठरल्याप्रमाणे ड्राफ्ट तयार करा. राईट. यासाठी काय करावं लागेल मला? हा पी जीवाची मुंबईकर आणि माई साहेबांना जाऊन सांग की चंद्रकांत साहेबांचा ठाव ठिकाणा सापडत नाहीये. मिस्टर गोडबोले, येस मॅडम. काय झालं तरी हा प्रोजेक्ट आपल्या हातून जाता कामा नये. तुम्ही अगदी निर्धास्त राहा मॅडम, आम्ही आहोत ना. मे आय कम इन? अरे या ना. तसं काहीच सिक्रेट चाललेलं नाही. या. काही नाही माई, नंतर येतो हवं तर. का? काही पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या होत्या. दे ना पेपर्स, करते मी सया. दे ना. आपल्याला असं गाफील राहून चालणार नाही गोडबोले. अहो, या प्रोजेक्टवर मोठमोठ्या कंपन्यांचा डोळा आहे. मॅडम, निदान पेपर वाचून तरी सह्या करा. तुमची ही सवय कधी जाणार? गोडबोले, मी एकदा केलेली चूक मला पुन्हा करायची नाहीये. अहो, मी माझ्या मुलांवर अविश्वास ये आया हरामजादा. इस्माइल, हात पैर तोड दे साले के. माझ्यावर हात टाकला होता हरामखोरानं. तुला सांगितलं होतं ना मी तुला सोडणार नाही म्हणून. आता भोग आपल्या कर्माची फळं. अड्डे बसले एक करा सालेची, सोडू नका. काय चाललंय रे? हे बघाड्याला चल, उचला रे याला, उचला. बाबा चले उठ. प्रभाकर, तुझी हिंमत कशी झाली फोटोला हात लावायची? मीच त्याला सांगितलं होतं. कुणाला विचारून तू हा निर्णय घेतलास? विचारायला कशाला हवं? आमच्यामध्ये निर्णय घेण्याची कुवत नाहीये. हे घर आमचंही आहे. तू बोलत का नाहीयेस माधव? अगं पण माई, रमानं मला विचारलं होतं. आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. मला अभिमान होता की आपलं कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. पण आज मला कळतंय की आपल्या घराचं घर पण हळूहळू हरवत चाललंय. प्रभाकर, तो फोटो काढ. थांबा, हा फोटो काढायचा नाही इथून. काढायचा नाही का? तू कोण आहेस या घरचा, मालक का नोकर? बजाबाला आम्ही या घरचा नोकर समजत नाही. आपण काहीही समजलो तरी हेच सत्य आहे की बजाबा या घरचा नोकर आहे. वा, आज असा अचानक कंठ कसा फुटला तुला? या घरात राहायचं असेल तर मोठ्यांशी अदबीनं वागावं लागेल, अदबीनं बोलावं लागेल. या घरानं दुरुत्तर कधीच ऐकलेली नाही. त्या आम्हाला घराबाहेर पडायला सांगता नाही, तू गप्पा बसतोस? लग्न अगोदर कशी साखर पेरणी करीत होतात, पण मी तुला फुलासारखा जपेन, तुला सुखात ठेवीन. दुःखाची झुळूक सुद्धा आमच्या वाट्याला आलेली नाहीये. आमच्या वाट्याला आलाय तू फक्त सासूरवास. रमा, चला तुम्ही दोघे माहेरी चला. उगा तिथे आणखीन अपमान नको व्हायला. अगं पण माई, आप्पांचा फोटो इथून काढून दुसरीकडे कुठेतरी लावला तर काय फरक पडणार आहे? नाही का? तुझी पण कमाल आहे, क्षुल्लक गोष्टीवरून वाद घालतेस. वा माधव वा, चांगले पांग फेडलेस आपल्या वडिलांचे. अरे माधव,
काही नीतिमूल्य प्राणापलीकडे जपायची असतात रे. माई मला खरंच माहित नाही ग हा हार माझ्या बॅगेत कसा आला ते. तुझी शपथ सांगतो मला माहित नाही ग. हे तुझे पैसे कळवायचे माई मार्ग. माई मला म्हणणं काय ऐकून- मार्ग? माई किती चटकन विश्वास दाखवलास ग माझ्यावर. येतो मी माई, पण तू स्वतःला जप. या घरातलं वातावरण विषारी झालंय ग माई. स्वतःला जप ग माई, स्वतःला जप ग माई. माई स्वतःला जप ग. नमस्कार, मी चंदूचा मित्र. अरे बसा ना, बोला काय काम काढलंय? साहेब, चंदूने चिठ्ठी दिली. चिठ्ठी? साहेब, चंदूवर काही गुंडांनी हल्ला केलाय. काय? आणि त्याच्या जामिनाकरता 5,000 रुपयांची आवश्यकता आहे. एक मिनिट हं. माफ करा हं, पैसे जरा कमी आहेत, मी घेऊन येतो. तुम्ही बसा. कुठे चाललात? त्या गुंडाचा जामीन द्यायला? अहो, इतके मोठे बिझनेसमॅन ना तुम्ही. त्या गुंडाला जामीन दिलात ना तर लोक थुंकतील तुमच्या तोंडावर. अहो, इतके कसे मूर्ख तुम्ही? त्यांचंही बरोबर आहे यार. एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनचा मुलगा तो एका गुंडाचा जामीन भरायला आला तर लोक त्याची चेष्टा करतील. इट्स ओके यार, चलताय. साहेबांनी बोलवले, जामीन आलाय. जामीन? पण जामीन कोणी भरला? म्हणजे नक्कीच माई आली असणार. वकील साहेबांनी तुमचा जामीन भरलाय, तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, थँक्यू वकील साहेब. माई साहेबांनी पाठवलं ना तुम्हाला? माई? कोण माई? माई म्हणजे माझी आई. नाही, त्यांनी नाही पाठवलं. मग माझा जामीन कोणी भरला? बाईसाहेबांनी भरला तुमचा जामीन. राधाबाई. राधाबाई, हा चंदू आयुष्यभर तुमच्या ऋणातच राहील. मी आपली वाटणारी माणसं मला परकी झाली, पण तुमच्यासारखी परकी माणसं मला आपल्यासारखी वाटली. राधाबाई, मी गावाला जाऊन येतो आणि आल्यावर तुमचे पैसे परत करतो. अध्यक्षांच्या संमतीनं मी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सभेपुढे टाकत आहे. श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णी यांना 1% शेअर्स देऊन त्यांची संचालक मंडळावर नेमणूक करावी असा प्रस्ताव मंजूर समजू. थांबा, काही करू नका. संचालक मंडळावर एखाद्या गुंडाची नेमणूक करायला माझा विरोध आहे. मोरे, काय बोलताय तुम्ही? चंद्रकांत माझा मुलगा आहे. हो, पण आपणच त्याला चोरी केली म्हणून घरातून हकलून दिलत ना. शिवाय हे चंद्रकांत कुलकर्णी सध्या मुंबईत पोलीस कस्टडीची हवा खात आहे. पाटील, तुम्ही फार गंभीर आरोप करता आहात. गंभीर आरोप? अहो, सत्य परिस्थिती आहे. मला या प्रस्तावात बदल सुचवायचा आहे. श्रीयुत चंद्रकांत कुलकर्णी यांच्याऐवजी श्रीयुत प्रभाकर मोघे यांना 1% शेअर्स देऊन त्यांची संचालक पदावर नेमणूक करावी. वा रमेश, वा. माधव आणि तू फार सुंदर राजकारण खेळताय. कुठे शिकला रे सगळं? आई आणि भावा विरुद्ध कारस्थान करता. प्रस्ताव मताला टाकला जात आहे. ज्यांना हा प्रस्ताव बदलासहित मान्य आहे त्यांनी हात वर करावे. प्रस्ताव 8 विरुद्ध 1 मताने मंजूर झालेला आहे.
प्रभाकर मोघे यांची संचालक मंडळावर नेमणूक करण्यात आलेली आहे. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन मोघे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. Come on, let's celebrate. मी माझ्या संचालक पदाचा राजीनामा देते. हं. माय साहेब, घरी नाही जायचं? का बंद केलंस? नालायक. सप्तरंग कंपनी चारी बाजूनी माझी कोंडी केलीत म्हणून आनंदोत्सव साजरा करताय? अरे किती विश्वासानं मी तुमच्यावर हा बिझनेस सोपवला होता आणि तुम्ही या कानाचं त्या कानाला कळणार नाही इतक्या सफाईनं माझा गळा कापलात. अरे माझ्याच कुशीतून जन्म घेतलाय ना तुम्ही. खबरदार मला माई म्हणशील तर. आपल्यातलं नातं बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग मध्ये केव्हा जळून खाक झालंय. आता तुम्हा दोघांसाठी फक्त माई साहेब आहे मी. मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. तुम्ही तुमच्या बायकांना घेऊन आत्ताच्या आत्ता या बंगल्यातून चालते. एक क्षण सुद्धा मला तुमच्या बरोबर राहायचं नाहीये. वा वा वा, छान भाषण करता तुम्ही माईसाहेब. बजाबा, याला घराबाहेर काढ. माईसाहेब, हीच पाळी तुमच्यावरही येऊ शकते. थोबाड फोडीन तुझं. माईसाहेब, खरं तर आजचा दिवस उजाडलाच नसता जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत लुडबुड केली नसती तर. खरं तर तुम्ही घरात राहून हरिहरी करत बसायला पाहिजे होते. तुम्ही तुम्हाला हे सगळं मान्य नाही, त्यामुळे मग आम्हाला नाईलाजानं हा पवित्रा घ्यावा लागला. बजाबा, पोलिसांना फोन कर. माईसाहेब, तुम्ही घाई करताय. बजावाला आम्ही केव्हाच घराबाहेर काढलाय. हा बंगला आता आमचा आहे. आम्ही मालक आहोत या बंगल्याचे. अहो, तुम्हीच तर हा बंगला आणि कंपनी माधव आणि रमेशच्या नावावर करून दिलेली आहे. ही काय तुमची सही बघा. वा, छान पांग फेडलेत. आज मला कळते मी सापानं दूध पाजलंय. माई माई माई, अगं माझं ऐकून पाहिजे. I'd rather hear both sides of the tale. See, it's not about races, just places, faces. Where your blood comes from is where your space is. I've seen the bike get lower. I'd rather hear both sides of the tale. See, it's not about races, just places, faces. रमेश, Where your blood comes from is where your चंदू तू? हो मी. ते बंद कर आधी. चल बंद कर. काय चाललंय माधव? काय धिंगाणा? आणि तुम्हाला माईनी परवानगी तरी कशी दिली हे सगळं करायला? अरे बोला ना माई. ए माई, 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 माई कुठे रे? अहो चंदू साहेब, तुम्हाला माईसाहेब बंगल्यावर कशा भेटते? म्हणजे त्या मगाशीच बंगला सोडून निघून गेल्यात. आणि हो, जाताना त्यांनी हा बंगला आणि कंपनी यांच्या नावावर केलेली आहे. हा काय लेखी पुरावा?
वाचायची गरज नाहीये. एक लक्षात ठेव, माईचं जर काही बरं वाईट झालं ना तर तुम्हा दोघांना खलास करून टाकेन मी. कळलं? तुम्हाला एकेकाला बघून घेईन मी. जा मोठ्याला बघून घेणार. प्रभाकर, माझ्याशी दादागिरी कर. शांत हो. माई, माई, माई कुठे निघालीस? माई, माई, माई कुठे निघालीस? माई, माई बोल. माई, माई, माई मला ओळखलं नाहीस? मी चंदू. हो माई, तुझा चंदू. चंदू? हो माई, तुझा चंदू मी. माई, माई बोल ना. अगं मला ओळखलं नाहीस? अगं मी तुझा चंदू. माझं चंदू. हो हो. माई, माई, माई काय झालं? माई, माई, माई काय झालं? माई, माई डोळे उघड. माई डोळे उघड. माई, 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 माई डोळे उघड. माई, माई डोळे उघड. माई काय झालं? माई डोळे उघड. माई, माई काय झालं? बोल. माई, जरा जरा थांबा. एक मिनिट साहेब. माई, माई, माई डोळे उघड कर. माई, माई, साहेब जरा थांबा. साहेब, साहेब, साहेब माझ्या आईला अचानक चक्कर आली हो. ती बेशुद्ध पडली. प्लीज माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला साहेब. मी तुमच्या पाया पडतो. प्लीज हो. तिचा जीव धोक्यात आहे. ती मरेल हो. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरू शकणार नाही. प्लीज माझ्या आईला घेऊन चला. प्लीज. साहेब, साहेब मला ऐकून घ्या. साहेब, साहेब, माई, 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 माई डोळे उघड. माई, माई माझ्याकडे बघ. माई, अरे थांबा, थांबा, थांबा. अरे माझ्या ते ऐकून घ्या. थांबा. अरे मी माझं निर्माणी करायला कुठं आहे का? माई, 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 माई माझ्याकडे बघ. माई, माई आहे. माई, माई, अरे कुठे आहे का? माई मी काय करू? थांबा, थांबा, थांबा. तुम्ही तरी थांबा. थांबा. माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. अरे तुम्ही थांबत का रे? माई, 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 माई माझं कोणी ऐकत माई.
मे आय कम इन सर? येस. हा गोडबोले या. मी पाठवलेली बिलं तुम्ही अजून पास केली नाहीत. नाही, त्यासाठी मला माई साहेबांना विचारावं लागेल. माई साहेबांनी स्वतःहून राजीनामा दिला हे तुम्ही विसरलेले दिसत. हे पहा गोडबोले, माणसं येतील माणसं जातील, पण सप्तरंग कंपनी आहे तिथेच राहणार आहे. माई साहेब गेल्या, मी आलो. कदाचित उद्या तुम्हाला सुद्धा माई साहेबांच्याच रस्त्याने जावं लागेल. आणि गोडबोले, तुम्हाला जर उद्यापासून या कंपनीत राहायचं असेल तर मी सांगतो तसंच वागावं लागेल, कळलं? जा तुम्ही. देशपांडे, कंपनीच्या अकाउंट मधनं मला 5 लाख रुपये हवेत. लवकरात लवकर व्यवस्था करा. डॉक्टर साहेब. येस. माझ्या आईच्या जीवाला धोका तर नाहीये ना? मेजर अटॅक आहे. परिस्थिती अतिशय गंभीर आहे. येथे 24 तास आणि कोणत्या क्षणी काही होऊ शकेल. तुझ्यावर अन्याय केलाय. नाही माई, आता काही एक बोलू नकोस. आणि आता मनाला त्रासही करून घ्यायचा नाही. त्या 2 चोरांवर विश्वास ठेवला, तुझ्यावर अविश्वास दाखवला. बस माई, आता काही बोलू नको. चंदू, मी काही इथून जगेन असं मला वाटत नाही. तू असं काही बोलू नकोस ग माई. पण तुझ्यात जीव अडकलाय रे. तुझं लग्न झालं असतं ना तर मी सुखानं नसते. बस. आयुष्यात तेवढेच एक कर्तव्य बाकी उरलं. माई,
माई तू आधी बरी हो ग. एकदा तू म्हणाला होतास ना, तू एक मुलगी बघितलीस म्हणून. आणशील तिला, करशील माझी शेवटची इच्छा पूर्ण. हो माई, नक्की करेन मी. माई काय होतंय तुला? माई 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 काय झालं माई? माई डॉक्टर 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 सिस्टर, माझ्या आईला काय झालं बघा. डॉक्टर साहेब, सिस्टर ऑक्सिजन. सिस्टर इंजेक्शन क्विक. येस सर. कंटिन्यू दिस मेडिसिन. ओके ओके सर. डॉक्टर साहेब, माझ्या आईला वाचवा हो. आम्ही प्रयत्न करतोच आहोत. राजा, हा बरं झालं तू आलास. हे बघ, तू माईकडे थांब, मी आता आलोच. अरे पण चंदू, मनीषा 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 तू मनीषा. आणि ह्यावेळी अगं माझ्या आईची अचानक तब्येत बिघडली ग. तर मी काय करणार? मनीषा, माझ्या आईची इच्छा आहे ग की एकदा तिला तिच्या सुनेचं हे बघ, तुझ्या आईची इच्छा तू पूर्ण कर, त्याला मी काय करू? हे बघ मनीषा, माझी एक विनंती आहे, एकदा तरी तू माझी बायको म्हणून तिला तुझा चेहरा दाखव. जमणार नाही. माझी स्वप्न आकाशात भरारी मारायची आहे. तुझ्यासारख्या एखाद्या कफल्लक माणसाची बायको म्हणून सामान्य जीवन जगण्याची माझी इच्छा नाहीये, कळलं? मनीषा, तू म्हणतेस यापुढे तू माझ्या दारात परत कधी यायचं नाहीयेस. अंडरस्टँड? अँड गुड बाय. मनीषा मनीषा गेट लॉस्ट. मनीषा मनीषा प्लीज. मनीषा, नाही चंदूशेठ, मला हे जमणार नाही. दादाबाई, मला नाही म्हणू नका हो. माझी आई मरणाच्या दारात उभी आहे हो. फक्त काही तासांचा प्रश्न आहे. मी तुमच्या आयुष्यभर गुलामी करेन, पण मला नाही म्हणू नका. चंदूशेठ, माझं जीवन हे शापित जीवन आहे. माझी सावली जरी तुमच्या आईवर पडली तरी. दादाबाई, माझी जवळची माणसं माझ्यापासून दुरावली हो. मी फार मोठी आशा घेऊन तुमच्याकडे आलोय. मला नाही म्हणू नका, मला नाही म्हणू नका. प्रेतावर उधळलेली फुलं कोणी देवाच्या चरणावर वाहत नाहीत चंदूशेठ. तुम्ही जाऊ शकता. थांबा चंदूशेठ. मावशी, राधा, फुलांचा गुणधर्म तू विसरतेस. अगं, दुसऱ्याला सुगंधी करणं हाच फुलांचा धर्म. प्रत्येक वारांगणा या सौभाग्यापासून वंचितच राहिली. या वस्तीत कुठल्याही मुलीला सौभाग्याचं दान मिळालेलं नाही. काही तास का होईना तुला एक पवित्र काम करायची संधी मिळते, आणि हीच तुझी अग्निपरीक्षा आहे. जा राधा, जा. मावशी, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही हो. मावशी. राधा, जा तू. या ना. या ना.
माझे डोळे उघड ना माई. बघ कोणाला. माझे डोळे उघड ना. हे सारं तुमचंच आहे प्रभाकर पंत. हा, फक्त तुम्ही आमच्या योजनेला मान्यता द्यायची आहे. दिली. दॅट्स फाईन. आम्ही सप्तरंग कंपनीत मोठी ऑर्डर प्लेस केलेली आहे. सप्तरंग कडून जेव्हा माल येईल ना, तेव्हा त्या मालाचा दर्जा चांगला नाही, म्हणून आम्ही तो माल परत पाठवू. पण यात तुमचा फायदा काय? अहो, फायदाच फायदा आहे. तो कसं काय? अहो, असं काय करता? निम्म्या किमतीत तो माल तुम्ही पुन्हा विकायचा. दुसऱ्या कंपनीच्या नावानं आपणच तो विकत घ्यायचा आणि पुन्हा बाजारात विकायचा. हा, पण त्यातही तुमचा हिस्सा तुम्हाला मिळणारच. हो. नाही, सप्तरंगाचं नुकसान आहे. अहो, पण तुमचा फायदा आहे ना. या डॉक्टर. हॅलो, काय म्हणते तब्येत? ठीक आहे. छान. हा सर्व चमत्कार तुमच्या सुनबाईमुळे घडला माई. हो, माझी सून आहेच गुणाची. पण डॉक्टर, तुम्ही मला इथे किती दिवस डांबून ठेवणार आहात? का कंटाळात आम्हाला? नाही. ठीक आहे, उद्या तुम्ही घरी जाऊ शकता. बर. थँक्यू डॉक्टर साहेब. वेलकम. तेवढं हॉस्पिटलचं बिल भरून टाक. नको. काय झालं? काही नाही. हे घ्या. पण घ्या ना, घ्या. आणि आणि आईला घरी घेऊन जा. अच्छा. येस देशपांडे साहेब, मला प्रभाकर साहेबांविषयी काही सांगायचं आहे. बोला साहेब. प्रभाकर साहेबांनी कंपनीच्या अकाउंट मधून 5 लाख रुपये काढले. साहेब, त्याला वेळीच आवर घाला, नाहीतर. ठीक आहे देशपांडे, आम्ही बघतो काय करायचं ते. या तुम्ही. ओके साहेब. आई, औषध घ्या. राधा, तुझ्या पाटल्या बांगड्या कुठे आहेत? हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी चंदूकडे दिल्यास ना? आई, मला तुझा अभिमान वाटतो. तू माझी एवढी सेवा केलीस, माझ्यावर इतकं प्रेम केलंस. वाटतं आपले जन्मोजन्मीचे संबंध असावे. आई, तुम्ही समजता तेवढी मी चांगली नाही. हा तुझा चांगुलपण आहे पोरी. आई, जो माणूस स्वतः मनाने चांगला असतो ना, त्याला समोरची माणसं सुद्धा चांगलीच वाटतात. चंदू माझा भाग्याचा, म्हणून त्याला एवढी सुशील आणि सुस्वभावी बायको मिळाली. सुखी हो.
माई मी मी निघते. कुठं? तुम्ही आता तुमच्या घरी जाताय. तुम्हाला माझी आवश्यकता नाही आता. हे ठरवणारे तू कोण? हे मी ठरवणार. तू आमच्या बरोबर यायचं. पण माई, अगं कुठे जाणार तू? नाहीतरी तुला कुणीच नाही. तू आमच्या बरोबर चल. माझी भावी सून सतत माझ्या डोळ्यासमोर हवी आहे मला. मी लवकरात लवकर तुम्हा दोघांचं लग्न करून देणार आहे. हा लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहिला ना की मग मी डोळे मिटायला मोकळी. माई माई असं काही अभद्र बोलू नका. तुम्ही आम्हाला हव्यात माई. एकीकडे माझ्याशी नातं जोडतेस आणि माझं ऐकत मात्र नाहीस. तसं नाही माई. मी मी तुम्हाला कसं सांगू? काही सांगू नकोस. सासू आहे मी तुझी आणि सुनेनं सासूचं ऐकायचं असतं. चंदूची परवानगी हवी आहे का? काय रे चंदू? माई माझ्या परवानगीचं काय? पण माई मी पण बिन काही नाही. राधा आता माझीच आहे. तिच्यावर माझाच हक्क आहे. चल सुंदर. माई काय बघतोय? आई जी चंदुराची बायको आहे ना. हे बघ प्रभाकर, तू गैरसमज करून घेतोयस. 5 लाख रुपये तू का घेतलेस हे सांगणार आहेस का? बिझनेस प्रमोशनसाठी, वेगवेगळ्या कंपनीतल्या मोक्याच्या जागेवरच्या माणसांना चारण्यासाठी. आणि अशा पैशांचा हिशोब नसतो, कारण असे व्यवहार तेरी भी चूप मेरी भी चूप अशा प्रकारचे असतात. मग हे तू अधिकाने सांगितलंस? गेल्या काही दिवसापासून तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवायला लागलात. चिडीसारखा माझा उपयोग करून तुम्ही शिखर गाठलं आणि आता तुम्हाला माझी अडचण व्हायला लागली आहे. पण एक विसरू नका, हे सगळं तुम्हाला माझ्या मिळालंय. काय करावं तेच कळत नाहीये. सगळंच त्रांगडं होऊन बसलंय. कंपनी सुद्धा डबघाईला आली आहे. आपल्या मालाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जाते प्रभाकर. हो, आणि कामगार सुद्धा तुझ्या विरुद्ध बोलायला लागलेत. हा त्या गोडबोले आणि प्रभुणेचा डाव आहे. त्यांना कामावरून काढून टाका. यापुढे ते या कंपनीत राहता कामा नयेत. नाही प्रभाकर, नाही. झालं तेवढं खूप झालं. हे बघ प्रभाकर, त्या दोघांना या पदावरून काढणं आता तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये. कामगारांना आणखीन भडकवू नकोस. कंपनीला लागायला वेळ नाही लागायचा. दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडले मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. तिळाचं तेल, कापसाची वाट, दिवा जळू दे साधी रात. घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या धनाला उदंड आयुष्य लाभू दे. सौभाग्यवत भव. आई, तुम्ही कशाला तांदूळ निवडताय? मी आहे ना. अगं पण तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही आधी वर बसा. अगं हो हो, तुम्ही ते कोडं नंतर अगं पण- ठेवा. पहिले हे तांदूळ निवडा. चंदू आणि तांदूळ निवडणार? मग काय झालं? संसार थाटायचा असेल तर तांदूळ निवडता आलेच पाहिजेत. तू माझ्यावर बायकोचा रुबाब दाखवू नकोस. हं? ए, भांडतोस काय तिच्याशी? अशी गुणी बायको मिळायला 7 जन्माची पुण्याई लागते. ए गजरेवाला, थांब रे बाबा. चंदू जा रे, 2 गजरे घे ना. एवढ्याला दिले. 2 रुपये साहेब.
या वयात मी गजरे माळणार आहे? हा, इतका कसं मूर्ख रे तू? जा तिच्या केसात माळ. अगं मी माई तूच माळ ना. अरे माझ्या तोंडाकडे काय बघतोयस? जा तिच्या केसात माळ. गुड इव्हिनिंग सर. अरे गोडबोले तुम्ही? माफ करा साहेब, भलत्या वेळेला आपल्याला त्रास द्यावा लागतो. पण साहेब, आपल्या कंपनीचा सगळा माल जॅक्सन अँड कंपनीने परत पाठवलाय. काय बोलता काय गोडबोले? हे खरं आहे साहेब. आपल्या कंपनीच्या मालाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललाय असं त्यांचं म्हणणं आहे. चायन सन्सचं देखील हेच म्हणणं आहे. साहेब, सप्तरंग प्रायव्हेट लिमिटेडच्या 25 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हे असं घडतंय साहेब. शिवाय साहेब, कामगारांचा गेल्या 4 महिन्याचा पगारही खोळंबलाय. तुम्ही लवकरच द्यायला पाहिजे साहेब. शिवाय साहेब, कामगारांचं असं म्हणणं आहे, व्यवस्थापनानं कामगारांच्या मागण्यांकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी युनियन स्थापन केलेली आहे आणि लवकरच ते संप करण्याच्या विचारात आहे. येतो मी साहेब. साहेब, स्वतःला सावरा. अजूनही वेळ टळलेली नाहीये. पण हे जर का असंच चालत राहिलं तर सप्तरंग प्रायव्हेट लिमिटेडचं दिवाळ वाजायला फार वेळ लागणार नाही. येतो मी साहेब. काय वहिनी, बऱ्या आहात ना? काल कुठे दिसला नाहीत त्या? आणि हो, चंदू कुठे दिसत नाही तो? आहे ना, मी इथं आहे ना. काय काम होतं? बरं आहे वहिनी, निघतो. काय काय बोलत काय होतीस त्याच्याबरोबर? मी मी तेच काय, वहिनी म्हटल्या खुश काय होते. वा, तुला माहित नाही नालाय काय हलकट आहे तो. पण मी सुंदरबाई दिसली ना की गटवायला मोका. एक लक्षात ठेव, याच्या पुढे त्याच्यावर बोलताना जर दिसलीस ना तर याद राख. राधा, चंदू रागावला म्हणून वाईट वाटलं तुला? अगं, एक गोष्ट लक्षात आली का तुझ्या? तुझ्यावर त्याचं खूप प्रेम आहे म्हणून तू त्या मुलाशी बोललीस ना, त्याचा मत्सर वाटला त्याला. राधाबाई, तुझ्यासारख्या वारांगणीने सौभाग्यवती होण्याचं स्वप्न पाहायचं नसतं. अगं, तुला चंदूबद्दल कितीही प्रेम वाटत असलं तरी तुझ्यासारख्या कोठीवर नाचणाऱ्या बाईशी तू कधीही लग्न करणार नाही. उगीच भ्रमात राहू नकोस. अगं, चंदूची आई तुला सुशील आणि साध्वी समजते, पण जेव्हा तिला तुझं खरं रूप कळेल तेव्हा तुला धक्के मारून घराबाहेर काढलं जाईल. नाही नाही, असं नाही होणार. स्वतःला चंदूची बायको समजून कसलं समाधान मिळवतेस? सुख हे ओरबाडून मिळत नसतं. पाय पुसण्यानं हात रुमाल होण्याची इच्छा धरायची नसते. पाय पुसण्यानं हात रुमाल होण्याची इच्छा धरायची नसते. पाय पुसण्यानं हात रुमाल होण्याची इच्छा धरायची नसते. काय हे? बस झालं तुझं पिणं. किती पेट झालं माहितीये? ही अवदसा एक दिवस तुझा सत्यानाश करेल. अवदसा, कुणाबद्दल बोलतेस ग तू? स्वतःबद्दल की दारूबद्दल? अवदसा म्हणे,
अरे सत्यानाश आणखीन काय व्हायचं राहिलाय ग माझा. तुझा आणि त्या प्रभाकरचा ऐकून मी माईला फसवलं, तिच्याकडून सह्या घेतल्या, तेव्हाच तर सर्वनाशाची पहिली पायरी चढलो मी. नंतर मी माझ्या माईला घरातून बाहेर काढलं. प्रत्यक्ष जन्मदात्या आईला मी घरातून बाहेर काढलं. आणखीन काय बाकी राहिलंय ग माझ्या आयुष्यात? इतकी पापं केल्यावर सर्वनाश होणारच. दे तो ग्लास दे, मला सगळं विसरायचंय. दे म्हणतो ना. चंद्रकांत काका या ना. नमस्कार. नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. अरे मग घरी नाही काय यायचंस? बस बस. माईसाहेबांची काही खबर बात? सध्या माझ्याकडेच असतात. अच्छा, माईसाहेब सध्या तुझ्याकडेच? हो. ऐकून खूप बरं वाटलं. त्यांची तब्येत कशी काय? ठीक आहे. माईंना जप. अरे तुझ्या भावांनी त्यांच्या बायकांच्या आणि त्या कारस्थानी प्रभाकरच्या नादी लागून माईसाहेबांना घराबाहेर काढलाय. मला माहितीये काका, पण त्या प्रभाकरला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाहीये. मी सुद्धा त्याच संधीची वाट पाहतोय. आणि घाबरू नकोस, लवकरच तशी संधी चालून येईल. त्या प्रभाकरची संचालक पदावर नेमणूक झाल्यापासून कामगारांचे आणि त्याचे सारखे खटके उडत असतात. मीही अधूनमधून कामगारांना भडकावत असतो. आणि एकदा का कामगार भडकले म्हणजे मग या प्रभाकरला धडा शिकवणं काही अवघड नाहीये. घाबरू नकोस चंद्रकांत. अरे तू एकटा नाहीयेस, सगळे तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू काका, रिअली थँक्यू. खरं सांगू काका, वाटलं होतं सगळं जगच आपल्या विरोधात आहे, पण नाही. तुमच्या रूपाने आशेचा किरण अजूनही दिसतोय मला. हे तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. वा, मला काका म्हणतोस आणि परक्यासारखे माझे आभारही मानतोस. तू एक काम कर, एखाद्या बँकेमध्ये तुझं अकाउंट उघड. माईंचे पैसे त्या खात्यात ट्रान्सफर करायची व्यवस्था करतो. ठीक आहे. आई गोळी. अहो तुम्ही नुसते बसून काय राहिलात? घरात चहा पावडर नाही, भाजी नाही, बाजारात जाऊन घेऊन या. तू मला सारखी ऑर्डर काय कर? मग तुझी बायको आहे ना ती? राधा, चंदूला बाजारात जमेल असं मला काही वाटत नाही. तू जा बघू त्याच्या बरोबर. आता माई मी कशाला? तिला जाऊ दे ना. का तू गेलास तर काय होणार आहे? जाग तू तयारी कर. काय माई कोण हवंय? हे काय, अजून मैफिलीची तयारी झाली नाही? मैफिल? हं? अहो कोण हवंय कोण तुम्हाला? अहो तीच आपली माया बाजारची मशहूर तवायफ राधाबाई. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इथं राधाबाई वगैरे कुणी राहत नाही. जा. तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय मावशी. तुमची भावी सून राधा हीच मशहूर तवायफ राधाबाई. राधा? शक्य नाही, तुम्ही खोटं बोलताय. मी खोटं बोलत असेल ना तर तुमच्या चंद्याला विचारा, ज्यानं हजारो दिलांची धडकण असणाऱ्या त्या नाचणारीला तुमची भावी सून बनवलीये. शक्य नाही, माझी राधा तशी नाहीये. मावशी, तुमच्यासारख्या सरळ जीवन जगणाऱ्या बाईला मी खोटं कशाला बोलू? तुमची पण कमाल झाली आहे मावशी. आपण चप्पल काढून देवळात जातो, तुम्ही चपलेला थेट देवारात बसव. येतो मी. आई आई मी बघा तुमच्यासाठी नवीन साडी आणली. हा रंग अगदी तुम्हाला शोभून दिसेल. आई उद्या तुम्ही ही साडी नेसाल ना, तेव्हा आपण महालक्ष्मीच्या देवळात जाऊया. आई, कोठीवर नाचून दौलत जादा म्हणून आशिक यारांनी फेकलेल्या पैशातून आणलेली ही साडी नकोय मला राधाबाई. का? राधाबाई म्हटल्यावर आश्चर्य वाटलं? राधा या नावाला कलंक फासलास की ग? मोठी जादूगारी निघालीस.
तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढायची? तुला काय वाटलं चंदूवर खोटं प्रेम करून त्याला नाच गाण्यात भुलवून तू तीव्रता म्हणून जगू शकशील? तुझा असली चेहरा आज माझ्या चांगला लक्षात आलाय. पैशासाठी लोकांना भुलवून कोठीवर नाचणारी राधाबाई आहेस तू. तुझ्यासारख्या बाजार बसवीला माझ्या घरात जागा नाही, समजलं? चालते हो इथून, निघून जा माझ्या नजरेसमोरून. जा म्हणते ना, चालते हो इथून, जा.
माझं ऐकून तर घे माई. तू समजतेस तसलं काय नाहीये ग. तू मला सुनेचं तोंड पाहायचं म्हणून सांगितलंस. मी त्या मुलीकडे गेलो होतो, पण तिने मला झिडकार. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग माई. हॉस माझ्याकडे औषधाला सुद्धा पैसे नव्हते. चंदूशेठ, हा हार मोडा आणि आईचं औषध घेऊन या. नको राधाबाई, याची काही गरज नाहीये. मी करतो काहीतरी व्यवस्थित. तुला माहितीये, एकदा ती जायला निघाली होती. राधा, कुठे निघालीस? मला जाऊ द्या. अगं पण कृपा करून मला अडवू नका. अगं पण माईने मला विचारलं तर मी काय उत्तर देऊ? हे बरं राधा, मी तुला अडवत नाहीये, पण तू निदान माईनं सांग आणि मग जा. मी जाते हे मी आईनं नाही सांगू शकणार. तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या मी कोण आहे हे आईनं कळलं तर त्यांना काय वाटेल याचा विचार केलाय तुम्ही? नाही, मी आईंच्या आणखी फसवणूक नाही करू शकत. प्लीज मला जाऊ द्या. राधा, मी तुझ्यासमोर हात जोडतो. अगं तुझ्यामुळेच माईची तब्येत सुधारली ना, आणि अशा परिस्थितीत तू गेलीस तर? तू काही काळजी करू नकोस. मी माईनं सगळं समजावून सांगेन. सगळं काही व्यवस्थित होईल. माझ्यावर विश्वास ठेव. तुळस किती शोभिवंत वाटली तरी तिला देवाऱ्यात नाही बसवत. तिला बाहेरच राहावं लागतं. राधा, आई उठल्या वाटतं. थांब राधा. थांबाई, आत येऊ नका. हा बाजार आहे, देऊळ नाही. मी तुला तेच सांगायला आले राधा. तुझी जागा देवळात आहे, या बाजारात नाही. माणसाचं पावित्र्य त्याच्या देहावर नसून त्याच्या मनावर अवलंबून असतं, हे आम्हाला फार उशिरा कळलं. अगं किती थोड्या दिवसात तू आमचं पूर्ण जीवन व्यापून टाकलंस. राधा, मी न्यायला आले. आई, बाईसाहेब, आजपर्यंत मी फक्त देवदेवतांची नावं ऐकली होती. आज प्रथमच दर्शन घेते. अहो मावशी, मला एवढा मोठेपणा देऊ नका. अहो, माणसाला माणूस म्हणून जगता आलं ना तरी खूप झालं. ही माणुसकी आमच्या राधा. अगं, माणसाने इतकं चांगलं असू नये, समोरच्या माणसाला स्वतःचीच लाज वाटेल. आई, मावशी, जाते मी. ये. निमा, ए निमा, कशाला शंका करतोस माझ्या नावानं? या पाकिटातले पैसे काय झालेत? मला काय विचारतोस? जुगारात उधाळायला मी गेलेलो ते क्लब मध्ये. शहाणपणा करू नकोस, थोमार फाडून ठेवीन. मला पैसे हवेत. कशाला हवेत तुला पैसे? पत्ते खेळायला. माझ्याकडे पैसे नाहीयेत. अच्छा, तुझ्याकडे पैसे नाहीयेत? हो. अरे हा बंगला, ही कंपनी ऐश्वर्य मिळवण्यासाठी म्हणून माईल आणि चंदूला घराबाहेर काढलं ना. प्रत्यक्ष माईचा अपमान करून मी तुला या वैभवाच्या राशीवर बसवलं, आणि तू मला सांगतेस पैसे नाहीयेत म्हणून? आई ग, आता आईची आठवण होतीये, मग मला किती होत असेल? हे बघ, माझा हार मला परत दे. मिळणार नाही. चंदून हा हार चोरला असं समज. माईसाहेब, आमचे 4 महिन्याचे पगार मिळाले नाहीयेत. आमची बायका पोरं उपाशी मरतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. माईसाहेब, तुम्ही लक्ष नाही घातलं तर कंपनी बंद पाडायची वेळ आहे. त्याआधी काहीतरी करा. बाईसाहेब, तुम्ही आणि अप्पासाहेबांनी किती परिश्रमांनी कंपनी उभी केली. आम्हा कामगारांना आपलेपणानं जपलं, आणि आता प्रभाकर साहेब ते कंपनीची जागा विकायला निघाले. नाही, मी मुळीच होऊ देणार नाही. प्रभाकरचा कंपनीची जागा विकण्याचा डाव मी उधळून टाकेन.
तुम्ही निर्धास्त असाल. तुमचे थकलेले पगार तुम्हाला मिळतील. तुमच्या बायका पोरांना मी मुळीच उपाशी राहू देणार नाही. चंदू, आपल्याला याचा सोक्षमोक्ष आता लावायलाच हवा. बोल. कंपनीची जागा विकायला निघाला होतास? तुझ्यामुळे माझ्या आईला घर सोडावं लागलं. माझ्यावर चोरीचा आळ आला होता. आवाज पाहिजे. चंदू चाकू याच्यावर सह्या कर. काय? हा बंगला आणि कंपनी आता तुमच्या दोघांच्या नावावर राहिलेली नाही. प्रश्न विचारू नको, सही कर. करतो. काय बघताय? काय चालतं? चल. माई, आम्ही चुकलो. आम्हाला माफ कर ग प्लीज माई. माई, ठीक आहे. थांबा प्लीज, प्लीज थांबा. राधा, आई, आई, झालं गेलं विसरून जा. तुम्ही माझ्यासारखीचा देखील उद्धार केला आणि आणि स्वतःच्या मुलांना माफ नाही करणार. राधा, माफ त्यांना करायचं असतं ज्यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो. अगं, पैशाच्या मोहापायी त्याने आईची पर्वा केली नाही. जाऊ दे त्यांना. आई, एकदा माफ करा, फक्त एकदाच, माझ्यासाठी. माई, माफ कर ग आम्हाला. माया, मला माफ. माई, आम्ही चुकलो. आम्ही चुकलो ग. गाऊ तराडे